नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या AI मराठी अपडेट्स या यूट्यूब चॅनलमध्ये। काल केंद्रीय बजेट म्हणजे अर्थसंकल्प 2024 हा निर्मला सीतारामन यांनी सादर केला। तर यामध्ये कोणकोणते फायदे आहेत आणि कोणाकोणाला याचा फायदा होईल हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। यामध्ये तरुणांना रोजगार, ट्रेनिंग व त्याबरोबर अर्थसहाय्य नवीन योजना सादर करण्यात आल्या आहेत। त्यांची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। इथे तुम्हाला नवनवीन अपडेट्स मिळत राहतात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। अर्थसंकल्प 2024-25 ची ठळक वैशिष्ट्ये। रोजगार आणि कौशल्यासाठी पंतप्रधानांच्या 5 योजनांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे। त्यामध्ये आगामी 5 वर्षाच्या कालावधीत देशातील 4 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्य आणि इतर संधीसाठी 5 योजना आणि उपक्रमांचे पंतप्रधान पॅकेज हे आहेत। त्यामध्ये योजना अ म्हणजे नवीन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO मध्ये नोंदणीकृत असलेल्या पहिल्या वेळेच्या कर्मचाऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये 15,000 रुपये पर्यंतचे 1 महिन्याचे वेतन दिले जाईल। अजून योजना ब मध्ये उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मिती। रोजगाराच्या पहिल्या 4 वर्षांमध्ये कर्मचाऱ्यांच्या EPFO योगदानाच्या संदर्भात कर्मचारी आणि नियोक्ता दोघांनाही विशिष्ट प्रमाणात थेट प्रोत्साहन DBT द्वारे दिले जाईल। योजना क मध्ये नियोक्त्यांना सहाय्य म्हणजेच सरकार प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यासाठी नियोक्त्यांच्या EPFO योगदानासाठी 2 वर्षांसाठी दरमहा 3,000 रुपयापर्यंत प्रतिपूर्ती करेल। चौथा म्हणजे कौशल्य विकासासाठी नवीन केंद्र पुरस्कृत योजना केंद्र सरकार चालू करेल आणि वर्षाच्या कालावधीत 20 लाख तरुणांना कुशल बनवले जाईल। 1000 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची हब आणि स्पोक प्रणालीमध्ये श्रेणी सुधारणा केली जाईल। येत्या 5 वर्षांमध्ये 1 कोटी तरुणांसाठी आघाडीच्या 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी नवीन योजना आणली जाईल। विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी अर्थसंकल्पातील 9 प्राधान्यक्रम। पहिला आहे शेतीमधील उत्पादकता आणि लवचिकता। कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। नवीन 109 उच्च उत्पादक आणि हवामानास अनुकूल असे 32 कृषी आणि बागायती पिकांच्या जाती शेतकऱ्यांना लागवडीसाठी दिल्या जातील। पुढील 2 वर्षात देशभरातील 1 कोटी शेतकऱ्यांना प्रमाणपत्र आणि ब्रँडिंगसह नैसर्गिक शेती करायला प्रोत्साहन दिले जाईल। नैसर्गिक शेतीसाठी आवश्यकतेनुसार 10,000 जैवनिविष्ट संसाधन केंद्रे स्थापन केले जातील। कृषी क्षेत्रात येत्या 3 वर्षात शेतकरी आणि त्यांच्या जमिनींसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सेवा सुविधा राबवली जाईल। तर प्राधान्य 2 आहे रोजगार आणि कौशल्य। यामध्ये पंतप्रधानांच्या पॅकेजचा एक भाग म्हणून रोजगार संलग्न प्रोत्साहन साठी 3 योजना राबवण्यात येणार आहेत। योजना अ म्हणजे नवोदित, योजना ब म्हणजे उत्पादनात रोजगार निर्मिती आणि योजना क म्हणजे नियोक्त्यांना समर्थन। त्यामध्ये श्रमशक्तीत महिलांचा मोठा सहभाग सुलभ करणे, औद्योगिक अर्थकार्यातून महिला वसतिगृह आणि पाळणाघरांची स्थापना करणे, महिलांना केंद्रस्थानी ठेवून कौशल्य कार्यक्रम आयोजित केले जाणार, महिला बचत गटांना बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार। कौशल्य विकासासाठी 5 वर्षाच्या कालावधीत 20 लाख तरुणांसाठी पंतप्रधान पॅकेज अंतर्गत कौशल्यासाठी नवीन केंद्र पुरस्कृत योजना आणल्या जातील। 7.5 लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा देण्यासाठी आदर्श कौशल्य कर्ज योजनेत दुरुस्ती केली जाईल आणि सरकारी योजना आणि धोरणांतर्गत कोणत्याही लाभासाठी पात्र नसलेल्या युवकांना देशभरातील संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी
10 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येईल. तसेच अर्थसंकल्पाच्या भाग ब मध्ये मोबाईल फोन, मोबाईल प्रिंटेड सर्किट बोर्ड असेंब्ली म्हणजेच PCB बोर्ड आणि मोबाईल चार्जरवरील मूलभूत सीमाशुल्क मध्ये 15% घट करण्यात आलेली आहे. आणि मूल्यवान धातू जसे की सोने आणि चांदीवरील सीमाशुल्क कमी करून 6% आणि प्लॅटिनमवर 6.4% करण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये विद्युतरोधकांच्या निर्मितीसाठी ऑक्सिजन मुक्त तांब्यांवर अटींच्या अधीन राहून मूलभूत सीमाशुल्क हटवले जाईल. तसेच वित्तीय विधेयकातील इतर महत्त्वाचे प्रस्ताव महत्त्वाचे प्रस्ताव आहे की नव्या कर रचनेअंतर्गत वैयक्तिक आयकरातील बदल, पगारदार कर्मचाऱ्यांची प्रमाणित वजावट 50,000 रुपयांवरून वाढवून 75,000 रुपये करण्यात आलेली आहे. कुटुंब निवृत्ती वेतनावरील वजावट 15,000 रुपयावरून वाढवून 25,000 रुपये करण्यात आली आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुधारित कर रचना. 3 लाखांपर्यंत ज्याचे उत्पन्न असेल त्यांना काहीही कर लागणार नाही. आणि 3 पासून 7 लाखपर्यंतच्या आतमध्ये ज्याचे उत्पन्न असेल त्यांना 5% कर लागेल. 7 ते 10 लाख रुपये ज्यांचे उत्पन्न असेल त्याला 10% कर लागेल. 10 ते 12 लाख रुपये ज्याचे उत्पन्न असेल त्याला 15% कर लागेल. आणि 12 ते 15 लाख रुपये ज्याचे उत्पन्न असेल त्याला 20% कर लागेल. ज्याचे उत्पन्न 15 लाखापेक्षा अधिक असेल त्याला 30% कर लागेल. नव्या कर रचनेनुसार पगारदार कर्मचाऱ्यांची आयकरातून 17,500 रुपयांपर्यंतची बचत होणार आहे. तर मित्रांनो, हा आहे आपल्या भारताचा अर्थसंकल्प 2024-25. धन्यवाद.